आज फायनली दानाजी भाऊ आपले धनगरी कला जीवनचे युट्यूबचे सर्व या ठिकाणी आपल्याला भेटलेले आहेत. कसं वाटतंय, काय सांगतो? भारी वाटते बरं का. हा, तर प्रेक्षक हो, त्या ठिकाणी आपल्या राहुल भाऊ अगदी पहिल्यांदा मला भेटलं बरं का. दिवशी आपल्याला भेटलेलं भाऊ. आज काय आणलेलं? बालिंग आणलाय होय. आणि आपल्याला दादा कंत गाव खोडभाऊ होय. व्हिडिओ बघताना आपलं डेली कसं असतात व्हिडिओ कसं असतात? मित्रांनो, दानाभाऊ मी आता चहा प्यायला आलो होतो. एवढ्या दिवसातनं गाठ पडले म्हणल्यावर चहा पिलं पाहिजे. दानाभाऊंचं मामा या ठिकाणी आलाय. मामा चहा घ्यायचं? हा, मामा चहा घेऊ आपण. तर दानाभाऊने मी चहा घेतलेला आहे. एकदम मस्तपैकी मामा बी आले या ठिकाणी. आता कुठे वाडा दानाभाऊ? वाढायचं घरी मोठा झाला बघा आपल्याला कोण भेटले, आपला लहानपणीचा मित्र. म्हणजे शाळेत आम्ही मित्रांनो 4वी 5वीला एकत्र होतो. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे लोणंद बाजारामध्ये. आणि आज कायसाठी आलतो तर आज आपल्या भाऊंची 2-4 पाजणी करडं होती मित्रांनो. पाजणी म्हणजे दूध पाजण्यासाठी विकली जातात, ती मागं तुम्हाला मी दाखवलेली. तशीच आपली बी होती. म्हणलं बाजार चांगला चाललाय, मग आपण का मागं राहायचं. तर आता आपली पिल्लं आणलेली. 3 पिल्लं दिलेली आहेत, 1 पिल्लू शिल्लक राहिले. तवर मग भाऊंना म्हणलं, हे पिल्लू तुम्ही खपवा नाही का, मी तवर आपल्या पब्लिकला सगळी शूटिंग दाखवतो. तर तुम्हाला आता लोणंद बाजारातलं सगळं वातावरण मी दाखवणार आहे. चला बाजारात आलोय. या ठिकाणी बघा आपलं भाऊ करडो घेऊन थांबले. तर ही पाटी मित्रांनो, बोकडं होती ती दिली. आणि आपला लोणंद बाजार बघा, लोणंद बाजार असा एकदम. मग आज काय एवढा माल नाही आला मित्रांनो बाजारात. नाही तर गेल्या वेळेस ना चालायला जागा नव्हती, एवढा माल आला होता बाजारामध्ये. आता बाजार लय मोकळाची अजून. वा, कसं आपली कोकरी बिकरी का हो. व्हिडिओ बघता का आपलं? हा, मग काय कोकरी आणल्यात काय? तर बघा हे आपलं दादा व्हिडिओ बघतात. ही कोकरी तुमची आहेत ना? तिकडे येतोय. कशी मागतात का नाही? गाव कोणतं? गाव बावधनचं दादा आहेत, आपलं व्हिडिओ बघतात. असे ओळख बिळख दिल्या बरं वाटतं मित्रांनो. तर आता भरपूर माल आलाय आपल्या बाजारामध्ये. म्हणजे अजून यायचं आहे, अजून हळूहळू येईल. आत्ताशी आपण एंट्री केली आणि तुम्हाला जेवढं बी काही दाखवता येईल वातावरण ते दाखवणार आहे. पण ज्या वेळेस बाजारात आलतो ना मित्रांनो, ते आपण आलो होतो आखाड 7च्या टायमाला. आखाड 7 असल्यामुळे लोकांना वाटलं असं आता लय माल जाईल. एवढा माल आलता, चालता सुद्धा येत नव्हतो. आज सगळा बाजार मोकळा आहे. हे म्हणजे शेड सगळ्यात प्रसिद्ध आहे मित्रांनो. इथं सगळ्यात मोठं बालिंग येतात. नमस्कार. हे बघा दादा, काय आणले आज? हा, किती बकरी आणल्या ते? 4 आणल्यात आहे ना. हो, बालिंग बघून घ्या मित्रांनो कसं आहे. कंत 4 आहेत. हा, असं लांब बांधल्यात आहे का? काय मागतात आहे का नाही? 35-40. होय, तुमचे काय रेंज आहे? हा, 50,000. हा सगळं. तर मित्रांनो, दादांनी 4 बालिंगा आणल्या. ते 50,000ची रेंज आहे. तर बघा या ठिकाणी एक बालिंगा धरलाय. हा तुमचा आहे का नाही? पलीकडे ना. हवा इकडे बी हे आणि ते पुढचं तुमचं आहे ना. तर बघा या ठिकाणी मित्रांनो 1 नंबर असं बालिंगा आणल्या. ते बघा कसे हे खास 50,000 मित्रांनो या बालिंगांची रेंज आहे. आणि या साईडला सुद्धा एक बालिंगा आहे बघा. हा बघा कसा आहे, खतरनाक आहे का नाही. हा बालिंगा सगळ्यात 1 नंबर आहे मित्रांनो. बघा 50,000 असं. ह्याला बघा कसं वॉन्टेड आहे. 50,000 याची की सुद्धा किंमत आहे. मस्त बालिंगी आहेत मित्रांनो शेडमध्ये. हा बी बघा एकदम कलरबाज बालिंग आहे. हा बघा पाहुण्यांचाच आहे. हे पाहुणं बालिंग मित्रांनो शेडमध्ये बालिंगा असतात, पण टॉपच बालिंगा असतात का हो. आणलं तर टॉपच आणायचं. हो कसं आहे, कलर बिलरला एकदम मस्त बांडा कलर आहे. दिसायला एकदम देखना बालिंग आहे हा सुद्धा. इकडं सुद्धा आपलं बाह्यांनी मागली बालिंग आणल्या ते. बाया कंत गाव? अकलूज. किती आणल्या ते? 12 बालिंग आणल्या तुम्ही. होय, आता कशी द्यायची? ह्याचं किती? 45. तर मित्रांनो या ठिकाणी बघा 45,000चा हा बकरा आहे. आणि ही बाकी कुकरी बिक्री कशी देणार? 20 पर्यंत आली ते. हा सांगायला मित्रांनो यांची किंमत 23,000 आहे. पण जर 20,000पर्यंत कोणी मागितली तर दादा म्हणते ते देऊन टाकायची. दिवशी आपल्याला भेटलेलं भाऊ. आज काय आणलेलं? बालिंग आणलाय होय. होय, काही मागते ते का नाही? कसा मागते ते? 20 पर्यंत. होय, तुमचं काय म्हणणं आहे?
25. हा तर मित्रांनो 20 पर्यंत मागणी झालेली आहे, यांना आता 25 पर्यंत द्यायचं आहे. तर हे आपल्याला भेटले ते आता आज बी यांनी बालिंग आणलाय ते भेटलं इथं येता बाजारात. मित्रांनो काहीच माल नाही आला माहितीये का, हे सगळं फुल 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 असते का, मला वाटते अजून माल येतोय काय जणू, सगळं मोकळं मोकळं आहे हो. फिरायला बिरायला भरपूर जागा आहे. नाही तर त्या दिवशी राव चालता येत नव्हतं, काय नव्हतं, कशामुळं आज बाजारात माल आला असेल आपल्याला काय कळा नाही. बघा ठिकाणी बघा कसली बोकडं बांधल्यात ते, हे खास बोकडांचं शेरडांचा बाजार म्हणजे हे कोपरा असतो ह्या साईडचा. बारामती साईडचा कोपरा शेरडांसाठी असते. तर या ठिकाणी आपल्या आजीबाई आले ते. पावशी काय आणलंय, कुकरी करड किती आणल्यात ते, 10 आणल्यात होय, कशी मागत्यात ते, हा 12-13 होय. गाव कोणतं तुमचं? बारामतीच्या आजीबाई या ठिकाणी बसल्या मित्रांनो. आणि हो काही करडं आणल्यात आहे त्यांनी. कुकरी विक्री कुठे आहे तुमची? हो काही पाठीमागच्या साईडची कुकरी आहेत यांची. आणि या ठिकाणी आपली करडं बिरडं बी आणल्यात आहे, मामा बी आले तर या ठिकाणी. मग आजी कुठं असतो वाडा बेडा उन्हाळ्याला? हा बेलला नगर बेगर तिकडं वय असतं का चराय बिराय? आपलं बाबा बे बाबा कंत गाव कंत मोडाळ्याच आहे वय. अयो भाऊचे मित्रांनो आपला या ठिकाणी बघा मामा आहेत का बघा, हे मामा आहेत. तर हे मित्रांनो आम्ही शाळेत एकाच ठिकाणी होतो का नाही. हा तर हे शर्ट आणलेत काय मागते ते का नाही? हा जरा व्हायचं पाडून मागते ते का? हा तर बघा हे 2 शर्ट आणले ते. आणि इकडे बी एक शेळी आणली मित्रांनो बघा. तर हा आम्ही ज्यावेळेस आश्रमशाळेत शिकायला होतो तेव्हा आपला भाऊ आमच्या सोबत होता. मित्रांनो बाजाराचं एक सिक्रेट आहे, आणि ते सिक्रेट म्हणजे काय, बाजारात जर असा मोकळा बाजार असला, माल नसला ना, तुमचं कसलंही बकरं असू द्या एकदम महागच जाणार. 500-1000 त्याच्यात वाढच असणार नाही का. आणि बाजारातले माल असला ना, तुमचं किती चांगलं बकरं असू द्या पाडूनच मागतात नाही का. म्हणजे 10,000चं बकरं असलं ना दे 7,000ला, दे 6,000ला. आणि आता 5,000चं बकरं असलं ना 6ला म्हणलं तरी घ्यायला तयार असतात. ठिकाणी आपलं मामा आहे. मामा काय आणले? बोकडं आणले ते बघा, हे 2 बोकडं आणले ते ना. होय गाव कोणतं आपलं? गाव कोणतं? बारामतीच आहे होय. कसे मागतात बिकतात बोकडं? 17,000ला 2. तुमचं काय म्हणणे? 18,000 म्हणजे 1000 रुपये वाचून व्यवहार राहिलाय का? हा होईल, इकडं आडेल पडेल होईलच काहीतरी. या ठिकाणी आपलं दादा काय आणले? बोकड आणलाय. बोकड बघा, हा बोकड आणलाय. बोकड एकदम जातीवंत बोकड दिसतोय मित्रांनो. तर किती बोकड तुम्ही? बोकड एकच आणलाय का दरवेळेस आणता बोकड बिकड? एकच आणलाय, बिनूचा बोकड आहे. होय कसा द्यायचा त्याला? 26,000ला होय. कसं मागतात विकतात काय? 22 पर्यंत. हा 22 पर्यंत मागतात मित्रांनो. बोकड बी एकदम दिसायला बी क्वालिटी बोकड आहे या ठिकाणी. कोणत्या जातीचा? गावरानच आहे ना मामा? गावरान पण मित्रांनो बोकड एकदम खतरनाक आहे. तर आता दादांचे म्हणणे 26,000 22 पर्यंत मागते ते ठिकाणी. मामांनी काय आणलंय मामा? गाव कोणतं आपलं? मोर्टी होय. किती आणले ते? काय 2 आणले. ही मेंढी एक आणि शेळी एक होय. कशी मागते ते शेळीला? मागते 11,000 12,000. होय. तुमचं काय म्हणणं आहे? तुमचं काय म्हणणं आहे? 14,000 15,000. हा म्हणजे 1,000-2,000 रुपये वाज्यास मिळलं पाहिजे. तर आपलं वाडा बिडा कुठं जातो फिरायला? वाडा जातो की इकडं कुठं नाशिकला जातो, कुठं नारायणगाव मंचर. हा नारायणगाव मंचर नाशिक बेशिक का हो. चराय बिराय असतं ना उन्हाळ्यात? हो जास्त पाती बिती असतात चरायला. हा मेंढीला मागते का नाही? मागतात ना. कशी मागतात मेंढी? 13,000 पण माहिती. हा तर मेंढीला बी 13,000 पर्यंत मागितले मित्रांनो. मूर्तीचं मामा आहेत ठिकाणी. दादा दोन्ही आले ते. तर त्यांनी आपल्या म्हणलं दोघांचं संगच काढा. तुम्ही कुकरी आणले ते काय दिली का? कशी दिली? हा 8,000 होय. आणि हे मेंढीला बी दिली का? कुकरी 8,000 दिली का? हा तर मित्रांनो दादांनी कुकरी ऐकले. तुम्ही दोन्ही मूर्तीचीच आहे ना? बर चला येऊ का? इथला बघा पाळायसाठी शेरड मित्रांनो. हो का मामा यालेली आहेत का गाबणी आहेत? गाभण शेरडा होय. कुठलं गाव आपलं?
केसनेर केसनन होय का बुंडी शिर्डी दिसते या कशा मागते ते शेरडा या मागत 45,000 एक का दोन्ही दोन्ही 45 ला होय तुमचं काय म्हणणं आहे 55,000 होय तर मित्रांनो तुम्ही आता तुमच्या ह्याने नाही का कॅल्क्युलेट करू शकता दोन्ही शेरडा 45 ला मागतात मामांचं म्हणणं आहे 55,000 गाभण शेरडा आहेत किती पिल्ल देतात मामा दोन देतात ना हा फिक्स 2 पिल्ल होणार हा तर मित्रांनो मामांचं म्हणणं आहे या शेरडांना 2 पिल्ल होतात सगळे आपल्या पाळायला शेरडा बांधले ते पिल्ल बी भरपूर आले ते इकडे बी शेरडा बिरडा भरपूर असतात मित्रांनो पण ह्या वेळेस एवढे काही शेरडा बिरडा बी नाही आले गाव दादा कंत गाव लोणंदच आहे व्हिडिओ बघता ना आपलं मग काय युट्यूबला का कुठं बघता व्हिडिओ इन्स्टाला नाही पण युट्यूबला तर बघता ना डेली व्हिडिओ बघता तर मित्रांनो आपल्याला दादा इथं भेटलेला आहे तुमचं नाव काय राहुल भंडलकर हा आपलं नाव करीच आहेत पण आपल्यापेक्षा खूप मोठं दादा आहेत कसं असतात व्हिडिओ आपलं चांगलं असतात ना तर बघा या ठिकाणी आपल्याला लोणंद बाजारात आपलं सबस्क्रायबर दादा भेटले ते मित्रांनो आणि बघा शेरडांचा व्यवहार चाललाय त्यांचा व्यवहार चाललाय मित्रांनो या ठिकाणी किती शेरडा आहेत भरपूर शेरडा आणल्या त्या या ठिकाणी मामांनी मामा तुमच्या आहेत काय शेरडा किती आणल्या ते 10 का आपल्या पाळायला देत आहे का होय कशा देता कसे मागते ते कशी मागते ते बाजार आहे शेवटी हा 15 पर्यंत मागते ते होय तुमचं काय म्हणणं आहे 17, 18, 20 पर्यंत हा गेलं पाहिजे ना सगळ्या जातवंत शेरडा आहेत गाभण आहेत का येलेले आहेत कसं सगळ्या गाभण आहेत ना तर मित्रांनो या ठिकाणी आपलं गाव कोणतं तुमचं रावरी रावरीहून मामा आले ते सगळ्या गाभण शेरडा आहेत तर आता 14, 15 ने मागते ते मामांचं 17, 18 पर्यंत हाय रेंज या ठिकाणी थोडं बघा कसं मामा म्हटलं ते मामा कुठं आलाय गाव कोणतं मोडाळ्याचं आहे होय काय आणलंय कायला करड आणल्यात होय कशी मागते ते 8, 9 का तुमचं काय म्हणणं आहे कशी गेली पाय 10, 11 गेली पाहिजे मित्रांनो मामांचे हो काही करड आहेत आणि मोडाळ्याचे अयो का हो मित्रांनो तुम्ही तर चेहरा ओळखलाच असेल खास आपल्याला आपलं भाऊ भेटलेला आहे या ठिकाणी नानाजी खास खरंच मित्रांनो आज आमची पहिल्यांदी भेट झालेली आहे आणि खूप दिवसातून या ठिकाणी मित्रांनो व्हिडिओमध्ये आम्ही दोघं एकत्र येतोय अशी एकदा गाठ पडली होती पण आम्ही दोघं बी गायगडबडीत होतो आणि आज फायनली नानाजी भाऊ आपले धनगरी कला जीवनचे युट्यूबचे सर्व या ठिकाणी आपल्याला भेटलेले आहेत कसं वाटतंय काय सांगतो भारी वाटते बरं का तर प्रेक्षक हो त्या ठिकाणी आपल्या राहुल भाऊ अगदी पहिल्यांदा मला भेटल्या बरं का ह्याच्या अगोदर बिरोबाच्या यात्रेत भेटलो होतो ना असं चालता लय गडबडीत होतो ते गडबडीत होतं त्यामुळं काय आपल्याला जास्त बोलता आलं नाही पण या ठिकाणी आता बाजारात लोणंदच्या बाजारामध्ये एकदम भेट झाली बरं का तर राहुल भाऊ आपण भेटून आहे ना एकदम भारी वाटलं बरं का खरंच मित्रांनो मला आवाज दिला मी बघितलं एवढा आनंद झाला ना आयुष्यपत म्हणला आज खरंच आपल्याला ना योगायोगाने दादांची माझी भेट झालेली आहे मग कसं काय चाललंय एकदम व्यवस्थित बरं झालं नाही का चॅनल बी एकदम व्यवस्थित चाललाय असू द्या मित्रांनो तर आपल्या राहुल भाऊला राहुल ठोंबरे ब्लॉगर या युट्यूब चॅनलला गाडीतला सपोर्ट करा आणि सबस्क्रायबर मात्र 100% झाला पाहिजे बरं मला जसा सपोर्ट करताल तसा आपल्या दादांना सपोर्ट करा आपली माणसं मोठी झाली पाहिजे मित्रांनो आपल्या माणसांना आपणच मोठं करायचे मित्रांनो दानाभाऊंनी आता चहा प्यायला आलो होतो एवढ्या दिवसातनं गाठ पडली म्हणल्यावर चहा पिलं पाहिजे तर दानाभाऊंचं मामा या ठिकाणी आलाय मामा चहा घ्यायचो हा मामा चहा घेऊ आपण तर दानाभाऊने मी चहा घेतलेला आहे एकदम मस्तपैकी मामा आले ते या ठिकाणी आता कुठे वाडा दानाभाऊ वाडा इथं घरी मोठाल्याला मुडाळ्याला वाडा पोचलाय तरी आता तुम्हाला कोण भेटाय आले तर भाऊंना मुडाळ्याला भेटायला जात जा तर मित्रांनो योगायोगाने घाट पडली आणि धनाभाऊला भेटून खरंच खूप भारी वाटलं नाही का चहा पाणी बी घेतला आम्ही आणि बोललो व्हायचं असं तसं नाही का तर भाऊंचे व्हिडिओ खूप भारी असतात मित्रांनो आता आपण अजून बाजारात मिळते तुम्हाला दाखवलं अजून बाजारातलं वातावरण हो का बाजारात अजून माल काय एवढा नाही कसं मागतात काय जण लोक भरपूर आले ते तरी बी मेंढ्या भरपूर आले ते या साईडला हाचा बालिंगा बघा कसा आहे दादा कंत गाव आपलं आहे रे वय बालिंगा कसा मागते ते तुमचं काय म्हणणं आहे 35 तर मित्रांनो दादांचा हा बालिंगा बघून घ्या कसला आहे दादांचं म्हणणे
35ला गेला पाहिजे, 25 पर्यंत मागते ते. ठिकाणी दादा भेटलेले आहेत. दादा आपलं व्हिडिओ बघता का नाही? हो, सबस्क्रायबर आहेत. आपलं कुठलं गाव? शिकमेरवाडी. काय? शिकमेरवाडी. शिकमेरवाडी. होय, शिकमेरवाडीचं काय आणलेलं? काय आलतो असंच फिरायला. फिराय बाजार. हा, तर व्हिडिओ बघता ना युट्यूबला? बघा हे का, हे आपलं भाऊ. अहो काय लाजत आहे, आपली सगळी माणसं सबस्क्रायबर आहे ना तुम्ही आमचं. मग व्हिडिओ मध्ये आला पाहिजे, लाजायचं बिजायचं काय नाही, सगळी आपलीच लोक आहेत. तर बघा हे दादा. दादा तुम्ही बघता का व्हिडिओ? बघता ना डेली ब्लॉग? हा, कसं असतात व्हिडिओ? आपलं चांगलं असतात ना? तुम्हाला कसं वाटतात व्हिडिओ? एकदम भारी ना? तर बघा या ठिकाणी हे दादांनी खास म्हणलं आमच्या या गाड्यांना दाखवा व्हिडिओमध्ये. ही लाजत होती राव, लाजायचं बिजायचं काय नाही. व्हिडिओ तुम्ही माझं व्हिडिओ बघता म्हणल्यावर मला तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणं माझं कर्तव्य आहे, काय दादा? हा, तर बघा हे आपले व्हिडिओ बघतात. सगळे एकाच गावाचं आहे ना तुम्ही? हा बघा आपल्याला कोण भेटले, आपला लहानपणीचा मित्र. म्हणजे शाळेत आम्ही मित्रांनो 4थी 5वीला एकत्र होतो. तर आपला बाळूभाऊ. बाळूभाऊ व्हिडिओ बघतो का नाही? हे आपल्या बाळूभाऊचं वडील. मामा काय चाललंय? हा, तर बघा बाळूभाऊ आपल्याला या ठिकाणी भेटलेला आहे. मित्रांनो आम्ही लहानपणी एकत्र शाळेत होतो आणि आमचे आज लोणंद बाजारात गायब झाले. भाऊचा वाडा तर इथंच असतो आपल्या लोणंदमध्ये. तर आता आपल्याला भेटलाय या ठिकाणी. आपल्याला दादा. दादा कोणतं गाव? खोडभाऊ होय. व्हिडिओ बघताना आपलं डेली कसं असतात व्हिडिओ? व्हिडिओ कसं असतात? हा, तर मित्रांनो आपलं व्हिडिओ बघतात. हा, तुमचं बालिंगा आणलाय काय? कसा मागतात काय? 35 पर्यंत. तुमचं काय म्हणणं आहे? हा मित्रांनो बालिंगा गेला बी पाहिजे. बालिंगा बघा दादांचा एकदम क्वालिटी असा बालिंगा आणलाय बाजारात आणि आपला पाळायला ना. तर व्हिडिओ बघतात आपलं सबस्क्रायबर दादा. ठिकाणी बघा मित्रांनो बाजारात आपली रेडक सुद्धा आले ते. लोणंद बाजारात हे आपले म्हशीची पिल्लं सुद्धा विकायला आहेत. बघा गाया बिया हवा इकडं त्या साईडला आज गाया बिया भरपूर आले काय, कालवडी बिलवडी. आणि या ठिकाणी बघा मेंढ्या. हो किती? 5 मेंढर आहेत वाटतं. तुमची आहेत काय मेंढर पाहुणं? होय, कशी मागतात ते मेंढर? मागतात 17,000 रुपयाने मागतात. होय, तुमची काय रेंज आहे? 20,000पर्यंत. हा हो का, कोणतं गाव आपलं? कोराळे खुर्द. हा, कोराळे खुर्दवरून आले ते. हे आपले 5 मेंढर आणले ते मित्रांनो. सगळी आलेली आहेत का? हा हा हा, बघा या ठिकाणी मेंढर आणले ते यांनी. या ठिकाणी बघा कालवाड सगळी. कालवाड तुमची आहेत काय मामा? कशी मागते ते? कशी मागते ते कालवाड? कालवाड मागतात की 17, 18, 10. हा हा, बघा या ठिकाणी. कुठलं गाव आपलं? पाचवड. हा, पाचवड. तर बघा एक कालवाड आणल्या ते मित्रांनो. बघा कशी आहेत. ठिकाणी बघा मेंढराचं एकदम मोठं खांड आलेलं आहे. हा, हे असतील खंडीवर. तर बघा ह्यांचं मालक इकडं ह्या साईडला आहेत. तुमची मेंढर आहेत काय मामा? हो. हा हा, तर या ठिकाणी कुठलं गाव आपलं? पळशीचं आहे होय. कशी मागतात काय? मागच्या 16,500. 16,500. तुमचं काय म्हणणे आहे? 17,000. हा, तर मित्रांनो पळशीचं मामा आहेत. ही सगळी आपली मेंढरं आणले ते त्यांनी विकायला. हे आपलं मागते ते ती म्हणले 16ने, यांचं म्हणणे 17, 17.5ने. ठिकाणी बघा मित्रांनो कशी एकदम खास शेरड आहेत. बघा एकदम जातवंत. यांची शिंग तर बघा कसली आहेत. अशी एकदम बेंगरे शिंग आहेत. बघा यात शेळीचं शिंग बघा कसे असले. तुमची शेरड आहेत काय मामा? होय. काय जातीची आहेत? काठवाडी होय. कसे मागते ते काय? शेळ्या मागतात ती 22,000, 23,000. ह्या दिल्यात बघा 40ला 2. 40ला 2 का? तुमचं काय म्हणणे आहे? दिल्यात का? पण हे कुठल्यांचं काय कसं द्यायचंय तुम्हाला? त्यांना सांगितलं 26,000 सांगायला त्यांची. सांगायला का? हा, तर मागतात 22,000 मागतात का? तर मित्रांनो ह्या शर्टा बघून घ्या. शिंग एकदम काठवाडी शर्ट आहेत. हे बघा कशी आहेत शिंग. तर आता ह्या शर्टांची किंमत सांगायला 26,000 आहे. 22,000 मागते ते. आणि 40,000च्या 2 शर्टा विकलेल्या आहेत या ठिकाणी. बघा ह्या 2 40,000च्या विकल्या ते. ठिकाणी हे दादा किती शर्ट आणल्या ते? 10 आणलेल्या. 10 का? किती विकल्या मग? 5 होय. कसे दिल्या? 22,000. हा, तर मित्रांनो शर्टा बघून घ्या कसले आहेत. 22,000 5-6 विकल्या ते. आणि ह्या कशा मागते ते बाकीच्या? हा, ह्या 20,000 मागते ते का? हा, काय जातीचे शर्ट आहेत?
काठीवाडी जातीच्या शेरडा. काठीवाडी मित्रांनो, काठीवाडी जातीच्या शेरडा या ठिकाणी आलेल्या आहेत. हो का, ह्या 5-6 शेरडा विकल्यात आहे. म्हणजे 20,000 तरी रेंज असेल सगळ्याची. लोणंद स्टेशनमध्ये आहे आपण आणि आता लोणंद स्टेशनमधली रेल्वे आली आहे मित्रांनो. या ठिकाणी बघा मित्रांनो, आता आपला सगळा मालबिल विकलेला आहे. म्हणजे आपली जे बी काय होती ना, करडं बिरडं आणलेले 5 दिवस सगळे दिल्यात आहे. आणि आता आपल्या भावांना गव्हाण घ्यायचे. गव्हाण घ्यायला चाललो आहे आम्ही शेडमध्ये. मित्रांनो, आज सकाळी भरपूर उशीर झाला होता आपल्याला लोणंद बाजाराला जायला. तरीसुद्धा आपण बाजारामध्ये गेलो. म्हणजे घरनं जवळजवळ 7 वाजता निघालो आणि 7 वाजता आपण बाजारात गेलो. बाजारात गेल्यानंतर आपलं ते जे करडं होतं एक नेलं, ते लगेच दिलं पाजणं म्हणून. आणि नंतर आपल्या भाऊंची यांची करडं दिली. त्यानंतर तिथून मोरं बाजारातलं मी तुम्हाला जेवढं बी काय वातावरण दाखवलं ते तुम्हाला कसं काय वाटलं कमेंट करून आपल्याला नक्की सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. धन्यवाद.